नमस्कार फ्रेंड्स, आज मी बनवत आहे पालक पनीर. खूप टेस्टी आणि सोपी पद्धत. पालक घ्या, बॉईल करून घ्या. पनीरचे क्यूब्स, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो त्याची एक पेस्ट करायची आहे आपल्याला. सॉरी, कोथिंबीर नाही टाकली. ती कोथिंबीर नेहमी टाकायची सवय आहे म्हणून चुकून तोंडात आलं. कोथिंबीर नाही टाकायची. 2-3 काळी मिरी, लवंग, बस. आता ही फोडणीसाठी लसूण आणि लाल मिरची. मिक्सरमध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट करून घ्या. छान बारीक पेस्ट करा. त्याच्यानंतर पालकची पेस्ट करायची. पालक बॉईल करून ठेवलेल्या वाडग्यामध्ये त्याची पेस्ट करून घ्या. मस्त फाईन पेस्ट होऊ द्या छानपैकी. बाउलमध्ये काढून घ्या पालक आणि कांदा टोमॅटोची प्युरी. आता कढई घेऊया. कढई 3 चमचा तेल टाकूया, 3 चमचे. त्यात थोडंसं हिंग टाकायचं. तेल टाकून झालं की मी हिंग सगळ्या भाज्यांना टाकते आवर्जून. मला आवडतं हिंग टाकलेलं, त्याच्याने चव छान लागते. थोडं तापलं, हिंग लाल झाला की त्यात टाका प्युरी. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, 3 लवंग टाकले, 4-5 काळ्या मिऱ्या. बस, ह्याची छान पेस्ट करून तेलामध्ये छान परतून घ्या. तेल सुटेसपर्यंत परता, म्हणजे चव छान लागते. तेल सुटलेलं आहे बघताय. मस्तपैकी मसाला छान भाजून झाला आहे तेलामध्ये. आता तेलात मसाला भाजून झाला की ती प्युरी केलेली आहे पालकची ती टाका. प्युरी छान ढवळून घ्या. छान शिजून घ्या प्युरी मसाल्यामध्ये कांदा टोमॅटोच्या. पालक धुवून बॉईल करून वाटून घेतलेला त्याच्यात टाका पनीरचे क्यूब्स. पनीरचे क्यूब्स तुम्हाला हवं तसे करा. माझ्या मुलांना असं आवडतं तर मी अशी करते. मोठे छोटे तुमच्याप्रमाणे करा. हे पालक पनीर तुम्ही नान, चपाती, भाकरी बरोबर पण छान लागेल. आमच्या घरात स्टीम राईस बरोबर पण खाल्लं जातं. मी जे पालक बॉईल केलं त्याचंच पाणी आहे ॲड करते. त्याचंच पाणी घेतलं आहे. तुम्हाला हवं तितकं पाणी. त्याच्यानंतर मीठ टाका, चवीनुसार मीठ. किंचित साखर टाकते मी, मला आवडतं भाजीमध्ये साखर टाकलेली. थोडीशी किंचितची, एक चवीनुसार. चव खूप चेंज होते त्याच्यामुळे बरं का. टाका तुम्हाला आवडेल. तर उकळी होऊन एक झाकण लावून एक उकळी करून घ्या भाजीला, ज्याने की त्याची चव अजून वाढते आणि पनीरही छान सॉफ्ट होतील. एक उकळी काढून घेतलेली आहे. आता ही भाजी रेडी झाली आहे खायला. खूप छान दिसते बघा. बघूनच भूक वाढेल तुमची. मस्तपैकी झालेली आहे. तर माझ्याकडे गाजरचा हलवा बनवलेला मी मध्ये माझ्या मुलांसाठी. त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करीन तुमच्याशी. तर ती क्रीम होतं माझ्याकडे, ते 2 चमचा क्रीम ॲड केलं आहे. पालक पनीरवर क्रीम किती छान लागतं खायला, खूप मस्त लागते. एक फोडणी दाखवलेली मगाशी तुम्हाला, ती फोडणी तुम्हाला मी करून दाखवीन. लसूण, लाल सुक्या मिरच्या, थोडीशी कसुरी मेथी, हिंग ॲक्च्युली टाकलेलं मगाशी फोडणीला, तर आता फोडणीला परत हिंग टाकायची गरज नाही आहे. नुसता कसुरी मेथी, लाल सुक्या मिरच्या, लाल मिरची पावडर, हळद आणि तूप याची फोडणी देऊया. चला आता फोडणीची तयारी करूया. एक छोटं पातेलं घेतले, 2 चमचा तूप टाकलं त्याच्यात मी. तूप थोडं तापलं की त्यात घालूया लसूण. 2-3 पाकळ्या लसणाच्या फार आहेत लसूण. त्याच्यामध्ये लसूण थोडंसं लाल होऊ द्या. थोडंसं लसूण लाल झालं की सुक्या मिरच्या टाका. आणि त्यालाही थोडंसं लाल करून घ्या. सुक्या मिरच्या लाल झाल्या की थोडीशी लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, किंचितची हळद आणि थोडीशी कसुरी मेथी टाकल्याने अजून चव वाढते. या फोडणीला पालक पनीरच्या वरतून गार्निशिंग करा. खूप छान लागेल. तुम्ही घरी ट्राय करा तुमच्या मुलांना, तुम्हाला खूप आवडेल. प्लीज माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.